बातमी नाशिकमधून नाशिक पोलिसांना माणिकराव कोकाटे यांच्या अटकेची प्रत ही प्राप्त झालेली आहे। पुढील कारवाई नाशिक पोलीस आता करणार आहेत। पुढील आदेश आल्यानंतर नाशिक पोलीस या संदर्भात पुढील कारवाई करतील। कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पोलीस या संदर्भात कारवाई करणार आहेत। तर शुक्रवारी कोकाटे यांच्या याचिकेवर सुनावणी सुद्धा होणार आहे। नाशिक पोलिसांना अटक वॉरंट पत्र हे प्राप्त झाले। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी किरण कोठूर आपल्या सोबत जोडलेत। किरण, जगदीश, अगदीच काही वेळापूर्वी माणिकराव कोकाटे यांच्या विरोधातला जो अटक वॉरंट आज नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने जारी केलेला होता ते प्रत जे आहे ते नाशिक पोलिसांना प्राप्त झालेला आहे। आणि या सगळ्या या मुद्द्यावरती प्रत आहे ते प्राप्त झाल्यानंतर कायदेशीर सगळी प्रक्रिया तपासून आता नाशिक पोलीस पुढची कारवाई करणार आहेत। त्यामुळे आता नेमकं ही पुढची कारवाई कशा पद्धतीनं असणार आहे हे पाहणं महत्वाचं असणार आहे। माणिकराव कोकाटे आता मुंबईमध्ये आहेत, लीलावती हॉस्पिटलमध्ये ते उपचार घेत आहेत। त्यामुळे नाशिक पोलिसांचा जो पथक आहे ते मुंबईकडे कधी रवाना होतो आणि नेमकी ही सगळी कायदेशीर कारवाई काय असणार आहे हे बघणं महत्वाचं असेल। मात्र किरण, अटक होऊ शकते की काही आणखीन वेळ लागू शकतो अटकेला? अद्याप या संदर्भात जी माहिती आहे ती मिळू शकलेली नाहीये, कारण आताच काही वेळापूर्वी नाशिक न्यायालयाचा जो अटक वॉरंटचा प्रत आहे तो नाशिक पोलिसांकडे प्राप्त झालेला आहे। या सगळ्या प्रतवरती जी कायदेशीर संपूर्ण प्रक्रिया आहे ती राबूनच नाशिक पोलीस पुढची कारवाई करणार आहेत। त्यामुळे नेमकं आता अटक माणिकराव कोकाटेंना कधी होतो, नाशिक पोलिसांचा जो पथक आहे तो मुंबईकडे कधी रवाना होतो हे बघणं महत्वाचं असणार आहे। कारण ऑलरेडी माणिकराव कोकाटे यांनी मुंबई उच्च न्यायालयामध्ये या सगळ्या निर्णयाच्या विरोधात जी याचिका दाखल केलेली आहे। खरं तर या सगळ्या याचिकेवरती शुक्रवारी सुनावणी जी आहे ती होईल असं पद्धतीचं माहिती आहे। त्यामुळे आता नेमकं ही सगळी कायदेशीर प्रक्रिया कशा पद्धतीने राबवण्यात येतं आणि नाशिक पोलीस पुढची कारवाई काय करतं हे बघणं महत्वाचं असणार आहे। ठीक आहे किरण, तुम्ही या घटनेवर लक्ष ठेवून राहा। तुर्तास धन्यवाद दिलेल्या या माहितीबद्दल।